प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। रामदासजी आपणास क्रांतिकारी जय भीम। वास्तविक पाहता एखाद्याला पत्र लिहिताना त्याच्या नावासमोर प्रिय, आदरणीय, सन्माननीय, माननीय, वंदनीय, महनीय वगैरे वगैरे आदरयुक्त शब्द लिहितात, पण मी यातला एक सुद्धा आदरयुक्त शब्द न वापरता तुम्हाला केवळ रामदासजी ह्या नावाला सुरुवात करून पत्र लिहित आहे। पत्राच्या सुरुवातीला मी तुम्हाला जय भीम केला, अर्थात तुम्ही रामदास झाल्यामुळे माझा जय भीम तुम्ही स्वीकारणार की नाही याबद्दल मला शंका आहे। तसंही पाहता जय भीम कुणालाही केल्या जात नसतो आणि प्रस्थापित व्यवस्थेला गुलाम झालेल्या गुलामांना तर जय भीमचे बावडे असते। पण जय भीम ह्या महामंत्रात इतके सामर्थ्य आहे की जय भीमच्या नुसत्या उच्चारानं मुर्दा सुद्धा जिवंत होतो, मुका सुद्धा बोलू लागतो, लंगडा सुद्धा धावू लागतो आणि गुलामांना सुद्धा गुलामीची जाणीव होऊन तो गुलामी विरुद्ध बंड करून उठतो, अन्यायाविरुद्ध पेटतो। म्हणूनच मी तुम्हाला जय भीम केला। रामदासजी, मी तुम्हाला जय भीम केला तो तुमच्या मनातले स्वत्व जागे करण्यासाठी, तुमच्यातला पॅन्थर जिवंत करण्यासाठी, तुमच्यातला एकेकाचा ढाया वाघ जागा करण्यासाठी, तुमचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी, तुम्ही एकेकाळी पॅन्थर होता याचे भान देण्यासाठी, तुम्ही एकेकाळी जातीवाद्यांच्या विरोधी छावणीत होता याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला जय भीम केला। अन्यथा तुम्हाला माझ्यासारख्या स्वाभिमानी व्यक्तीने जय भीम करावा असं तुमचे सध्याचे कर्तृत्व बिलकुल नाही। रामदासजी, पत्र लिहिण्याचे खास कारण म्हणजे काल परवा अर्थात 16 डिसेंबर 2023 रोजी तुम्ही मुंबईच्या घोडे मैदानावर, घोड्यांच्या शर्यत मैदानावर अर्थात रेसकोर्सवर भव्य दिव्य धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला होता। मीडियाच्या बातम्यानुसार त्या धम्मदीक्षा कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती, पण मुद्दा असा निर्माण होतो की ज्या धम्मदीक्षेचा तुम्ही प्रचंड गाजावाजा केला होता तो धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला का? 16 डिसेंबर 1956 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर भव्य दिव्य बौद्ध धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला होता। या धम्मदीक्षा सोहळ्यात बाबासाहेब लाखो भारतीयांना बौद्ध धम्माची दीक्षा देणार होते, परंतु दुष्ट काळाने त्या अगोदर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर घाला घालून 6 डिसेंबर 1956 रोजी शरीर रूपी महामानवाला आपल्यातून हिरावून नेलं आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेचा केलेला संकल्प अपूर्ण राहिला। बाबासाहेबांचा हा अपूर्ण राहिलेला संकल्प पूर्ण करणार असल्याचा रामदासजी तुम्ही लय मोठा दांगोडा केला होता, लय गाजावाजा केला होता। मग तो भीम संकल्प तुम्ही पूर्ण केला का? तर याचे उत्तर दुर्दैवानं नाही असं आहे। मग रेसकोर्सवर म्हणजे घोड्यांच्या शर्यत मैदानावर तुम्ही केलं तरी काय? तर फक्त आणि फक्त त्या ठिकाणी रेंकणं एवढंच त्या ठिकाणी होतं, बाकी काही नव्हतं। मुळात हा धम्मदीक्षेचा कार्यक्रम नव्हता, तिथं एकाही व्यक्तीला बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली नाही। मात्र ह्या कार्यक्रमाला धम्मदीक्षेचा कार्यक्रम असं गोंडस नाव देऊन विचार मंचावर मात्र तुम्ही भारतीय जनता पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे लोक आमंत्रित केले होते। देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते मंगल प्रभात लोढा, ज्यांचा बौद्ध धम्माशी व बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराशी कोणताही काही मात्र संबंध नाही अशा लोकांना तुम्ही आमंत्रण दिलं होतं आणि अपेक्षेप्रमाणे हे लोक तिथं फिरकले सुद्धा नाहीत। तरी सुद्धा घोड्यांच्या शर्यत मैदानावर रेसकोर्सवर गर्दी का झाली? अर्थात ही गर्दी रामदासजी तुम्हाला बघण्यासाठी तर बिलकुल आली नव्हती आणि तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तर ही गर्दी बिलकुल झाली नव्हती। ह्या गर्दीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू फक्त आणि फक्त दलाई लामा आणि
बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न हाच आकर्षणाचा व गर्दी होण्याचा एकमेव केंद्रबिंदू होता. बाबासाहेबांचा मुंबईच्या रेसकोर्सवर धम्मदिशेचा अपूर्ण राहिलेला संकल्प पूर्ण होत असतानाच्या सुवर्णाक्षराचे साक्षीदार होण्याचा बहुमान मिळावा या हेतून रेसकोर्सवर अफाट गर्दी झाली होती. रामदासजी, गर्दी जमवण्याचे तंत्र तुम्हाला माहीत असल्याने तुम्ही ह्या कार्यक्रमाला दलाई लामा येणार असल्याची जाहिरात मोठ्या प्रमाणात केली आणि त्या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा भावनिक मुलामा दिला. तेव्हाच ह्या कार्यक्रमाला गर्दी होणार हे नक्की होतं. रामदासजी, तुमच्या ऐवजी हा असला कार्यक्रम कोण्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी आयोजित केला असताना तरी तिथं गर्दी झाली असती. त्यामुळं काही सन्माननीय अपवाद वगळता विकाऊ आणि फडतूस मीडियानं तुमच्या तथाकथित शक्ती प्रदर्शनाच्या ज्या थर्ड क्लास बातम्या दिल्या त्या नालायकपणाचा कळस होता. अशा फालतू बातम्या देणाऱ्यांना तुम्ही खडसावलं नाही. याचा अर्थ तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी बातम्या छापल्या का? आपण शंका अनेक घेऊ शकतो. रामदासजी, पिढ्या पिढ्या आम्ही मागत होतो दुसऱ्यांची भिक्षा. पिढ्या पिढ्या आम्ही मागत होतो दुसऱ्यांची भिक्षा. आमच्या अभिमानानं दिली आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा. पिढ्या पिढ्या मागत होतो आम्ही दुसऱ्यांची भिक्षा. आमच्या अभिमानानं दिली आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा. फुलून गेले आहे मैदान रेसकोर्स, कारण ह्या ठिकाणी पोहोचला आहे बौद्ध धम्मियांचा फोर्स. अशा तकलादू कविता तुम्ही म्हटल्या. अर्थात या कवितेमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या अंगात, तुमच्या शरीरात असणाऱ्या लाचारीचेच कुदर्शन घडवले. अहो रामदासजी, आमच्या कोणत्या पिढ्यांनी इतर दुसऱ्यांची भिक्षा मागितली? दुसऱ्यांकडे भिक्षा मागणे हे आमच्या रक्तातच नाही, याला साक्षीदार भारताचा इतिहास आहे. आमच्या भारतातल्या राजसत्तेचा गद्दार असणारा पुष्यमित्र शुंग याच्यापासून ते आतापर्यंतच्या म्हणजे भीमा कोरेगावच्या युद्धापर्यंतचा इतिहास बघा. आम्ही मरण पत्करलं, आम्ही आमचं मुंडकं छाटणं पसंत केलं, पण कधी आम्ही दुसऱ्यांकडे भिक्षा मागितली नाही, याचना केली नाही. हो, ज्या प्रकारे तुम्ही कधी काँग्रेसकडे तर कधी भारतीय जनता पक्षाकडे, सत्ताधारी पक्षांकडे सत्तेची भीक मागितली, त्यावरून भिक्षा मागणं हे कदाचित तुमच्या अंगात असू शकते. तुम्ही आतापर्यंत भिक्षा मागण्याचे काम केले असून तुमच्या स्वाभिमानी कणा नाही हे सांगायला कोणा फडतूस ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे उठसूट आमच्या आंबेडकरी मुवमेंटचा तुमच्या स्वार्थासाठी, राजकीय लाभासाठी कुठेही वापर करू नका. तुमची राजकीय गुलामगिरी तुम्हालाच लकला बसो. रामदासजी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेसकोर्स मैदानावर राहून गेलेला धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेण्याची तुम्हाला बरोबर 67 वर्षांनीच आठवण का आली? तथागत बुद्धांच्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर भारतीय समाजात बिनदिक्कतपणे काही खपवलं जाऊ शकतं याची खात्री असल्यामुळे तुमच्यासारखे सत्तेचे दास असलं काहीतरी डेअरिंग करू शकतात याचीच मला खंत आहे आणि भयंकर चीड सुद्धा आहे. काही दिवसांपूर्वी गगन मलिक नावाच्या ऍक्टरने सुद्धा तथागत बुद्धांच्या अस्थी घेऊन आंबेडकरी समाजाच्या गल्ली बोळात गाजावाजा करत नाचत वाजत यात्रा काढली होती. हे ताजे उदाहरण आहे. मुळात हे सगळं फेक होतं अशी नंतर जनमानसात चर्चा रंगली होती. असो, सांगण्याचे तात्पर्य इतकंच आहे की तथागत बुद्ध आणि महामानव बाबासाहेबांच्या नावानं काही खपवलं तरी ते खपतंय. हा प्रकार थांबला पाहिजे. रामदासजी, ह्या कार्यक्रमाची धुरा तुम्ही ज्या राहुल बोधी यांच्याकडे दिली होती, ते राहुल बोधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या स्टेजवरती का स्वतःला मिरवतात? संघाच्या कार्यक्रमात आपण राहुल बोधीजींना मिरवताना अनेकदा पाहिलंय. म्हणजे राहुल बोधी हे विश्वसनीय व्यक्तिमत्व आहे का? हे व्यक्तिमत्व आहे का? अर्थात राहुल बोधी यांच्या अंगावर बौद्ध धम्माचे महान चिवर असल्याने मी सध्या तरी राहुल बोधी यांच्याबद्दल बोलणं टाळतोय. पण राहुल बोधी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्टेजवर काय काम असते याचे उत्तर मात्र मला मिळायला हवे. समाजाला त्याचे उत्तर मिळायलाच हवे. रामदासजी, माझे बाबासाहेब
रामदासजी, माझे बाबासाहेब कालही एकटे होते, आज देखील ते त्यांच्या बुद्धासह एकटे आहे. कृपया त्यांच्या नावाचा व्यापार करू नका, त्यांचा बाजार भरू नका. बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून संघाचा अजेंडा राबवू नका, समाजाला भावनिक करू नका. एवढीच तुम्हाला विनंती आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाल्याने, म्हणजे भारतीय जनता पक्षाची तुम्ही गुलामी पत्करली असल्याने आमच्या आंबेडकरी विचारधारेशी तुमचा कोणताही संबंध नाही. त्यामुळेच तुम्हाला आणखी काही बोलण्याचा मला अधिकार नाही. पण तुम्हाला बाबासाहेबांनी वाघ बनविल्यानंतरही तुम्ही लांडग्यांच्या मागे फिरताय, याचेच दुःख आहे. आणि तुम्ही एकेकाळचे स्वाभिमानी पॅंथर होता, म्हणून तुमच्याशी मी हा पत्र संवाद साधलाय. बाकी गेल्या घरी तुम्ही सुखात राहा, या महामंगल कामना व्यक्त करतो. जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत, नमो बुद्धाय. तुमचा भूतपूर्व क्रांती साथी भीम पॅंथर माननीय राजेश गवळी. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.